मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। नमस्कार, मी पंडित पंकज गुरुजी त्र्यंबकेश्वरवरून आज आपल्या सर्वांना माहिती देणार आहे की कालसर्प दोष म्हणजे काय। कालसर्प दोष हा जन्मकुंडलीमध्ये राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या माध्यमातून तयार होत असतो। जेव्हा व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांच्या मध्यमध्ये सर्व ग्रह येऊन स्थित होतात तेव्हा जाऊन पत्रिकामध्ये कालसर्प दोष तयार होत असतो। कालसर्प दोष हे 12 प्रकारचे असतात। व्यक्तीच्या जीवनामध्ये राहू जन्मकुंडलीमध्ये ज्या स्थानावरती अर्थात जन्मकुंडलीच्या ज्या भावामध्ये विराजमान असेल तर तशाच प्रकारचा कालसर्प दोष जन्मकुंडलीमध्ये तयार होत असतो। कालसर्प दोष व्यक्तीच्या जीवनामध्ये असल्यामुळे व्यक्तीच्या शिक्षणामध्ये सतत अडथळे उत्पन्न होणं, शिक्षणामध्ये मन न लागणं, व्यक्तीच्या नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या बाधा लागून राहणं, व्यक्तीच्या जीवनात मानसिक अशांतता फार जास्त उत्पन्न होणं, व्यक्ती जीवनामध्ये कोणतंही काम करायला जात असेल त्या कामामध्ये अत्यंत परिश्रम करून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये त्याला फळ प्राप्त न होणं, त्याच्या लग्नाचे योग न जोडणं, त्याचा विवाह कार्य, त्याचा संसार हा व्यवस्थित न चालणं, त्या व्यक्तीच्या जीवनावरती अनेक प्रकारचे कर्ज वाढणे, व्यक्तीच्या जीवनामध्ये आकस्मिक ऍक्सिडेंट सारख्या पीडा उत्पन्न होणं, स्वप्नामध्ये सतत सर्प दिसणं, हे सर्व लक्षणं कालसर्प दोषचे असतात। ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये अशा प्रकारचे लक्षणं त्याच्या जीवनामध्ये दिसत असतील अशा जातकांनी त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन आमच्याकडे कालसर्प योग शांती संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न करून घ्यावी, ज्याच्याने त्यांच्या जन्मकुंडलीमधला कालसर्प दोष हा पूर्णतः निवारण होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या मनोवांछित फळाची प्राप्ती होईल। जो व्यक्ती त्र्यंबकेश्वर मध्ये येत असतो आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करून माता गोदावरीच्या चरणी दर्शन घेऊन भगवंत त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन मग पूजावरी करत असतो, अशा व्यक्तीच्या जीवनामधल्या सर्व प्रकारच्या मनोवांछित फळाची प्राप्ती होत असते। संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने कालसर्प शांती पूर्ण करून घेण्यासाठी आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरावरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात। आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ की कालसर्प दोष पूजाविधीचं आयोजन आणि स्वरूप हे काय राहत असतं, पूजनाला संपूर्ण किती खर्च लागत असतो, जेव्हा आपण पूजाविधी करायला येतात तेव्हा सोबत काय काय वस्तू सोबत घेऊन यायची असते आणि पूजन हे कशा प्रकारे शास्त्रोक्त संपन्न केलं जात असतं। बोलो त्र्यंबकेश्वर भगवान